नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे. रोशनी आग्नेय दिशेकडे तोंड करून उभी आहे. ती तिच्या उजव्या बाजूने वळल्यावर तिच्या तोंडासमोर उत्तर दिशा आली, तर ती किती अंश कोनातून वळली हे आपल्याला सांगायचंय. आता सुरुवातीला रोशनीचं जे तोंड आहे, तिचा चेहरा आहे, तो या आग्नेय दिशेकडे आहे. मग जेव्हा ती उजव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या दिशेने या बाजूला वळल्यानंतर तिच्या चेहऱ्यासमोर कोणती दिशा येते? उत्तर दिशा येते. ठीक आहे. म्हणजे ती आता या दिशेला असेल वळल्यानंतर. मग हा जो कोण आहे, हा कोण किती हे आपल्याला सांगायचे. तर बघा आता हा आहे इथे 45 कोण. ठीक आहे. हा येतो 45. त्यानंतर हा एक काटकोन 90चा आणि हा पण एक काटकोन 90चा. म्हणजे इथे 90 अधिक 90 आणि अधिक 45. 90 प्लस 90 प्लस 45. एकूण बेरीज यांची येते 225 अंश. पर्याय डी. 5 व 0 हे अंक कितीही वेळा वापरून म्हणजे पुनरावृत्ती करून 11 ने निशेष भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? तर 4 अंकी संख्या सुरुवातीला आपण 5 4 वेळा घेऊ शकतो. 11ची कसोटी म्हणजे एकाआड एक संख्यांची बेरीज, त्यामधील फरक 0 किंवा 11 आला पाहिजे. आता यामध्ये हे 5 आणि 5 यांची बेरीज 10 अधिक हे 5 आणि हे 5 यांची बेरीज 10. आता फरक इथे वजा, मग 10 वजा 10 0, म्हणजे याला 11 ने भाग जातो. त्यानंतर दुसरी संख्या अशी बनवता येईल 5 0 0 5. ठीक आहे. इथे पण हे 5 आणि हे 5, 5 अधिक 0 5 वजा 5 0 5, म्हणजे यांची वजाबाकी 0, याला पण 11 ने भाग जातो. आणि तिसरी म्हणजे या संख्येला सुद्धा 11 ने भाग जातो. मग याची आपल्याला करायची आहे बेरीज. 5 आणि 5 10, 10 0, हातचा 1, 1 आणि 5 6, 6 6. त्यानंतर 5 अधिक 5 10, 10 0, हातचा 1, हे 5 त्रिक 15 आणि 1 16. पर्याय क्रमांक ए. 5094 अंक एकदाच वापरून पुनरावृत्ताची अनुमती नाही, म्हणजे एकदाच वापरायची अशी 4 अंकी संख्या तयार करा की जिला 11 ने 4 ने व 9 ने निशेष भाग गेला पाहिजे. आता याला आपल्याला हा जो प्रश्न आहे हा पर्याय कट सोडावा लागणार आहे. तर सुरुवातीला आपण पर्याय क्रमांक ए घेऊया. 5049. आता याला 4 ने भाग जात नाही, कारण 4ची कसोटी काय सांगते, शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग गेला तरच त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. म्हणजे या शेवटचे 2 अंक आहेत 49, याला 4 ने भाग जाणार नाही. दुसरा पर्याय आहे 9054. आता याला 4ची कसोटी लागते का बघा. 54 ला 4 ने भाग जातो का? 4 1 4 नाही जात, उरतात 14, याला पण नाही जात. तिसरा पर्याय आहे 9540. आता शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातो, मग आपण 9 ने भाग देऊया. 9ची आणि 3ची कसोटी काय? अंकांची बेरीज. जर त्या बेरीजला 9 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. मग यांची बेरीज 9 अधिक 5 अधिक 4 अधिक 0. मग 9 आणि 5 14, 14 आणि 4 18. ठीक, याला 9 ने भाग जातो, 4 ने पण भाग जातो. आता 11 ने भाग जातो का? मग अल्टरनेट संख्या घ्या. 9 आणि 4 11 वजा 5 आणि 0 5, तर 11 वजा 5 6, याला पण भाग जात नाही. मग शेवटचा पर्याय आहे 9504. आता याला 4 ने भाग जातो, 9 ने भाग जातो का? 9 आणि 5 14, 14 आणि 4 18. आता 11 ने भाग देऊया, तर हे 9 आणि 0 अल्टरनेट एकाआड एक संख्यांची बेरीज, त्यांचा फरक. 9 अधिक 0 9 वजा 5 आणि 4 9, यांचा फरक येतो 0. म्हणजे शेवटचा जो पर्याय आहे 9504, या संख्येला 11 4 व 9 ने भाग जातो. पर्याय क्रमांक डी. बघूया शेवटचं गणित. 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक 11चा घन. तर या ठिकाणी सूत्र आपल्या समोर आहे. ते n म्हणजे
ही शेवटची संख्या. या ठिकाणी n ची किंमत आहे 11. मग n 11 गुणेला 11 अधिक 1/2 आणि पूर्ण कंसाचा वर्ग. तर मग 11 गुणेला 11 आणि 1 12/2 कंसाचा वर्ग. तर 2 नी या 12ला भाग जातो, बेसखम 12. 11 गुणेला 6 म्हणजे 66 आणि 66चा वर्ग. 66चा वर्ग आहे 4356. पर्याय